प्रेम स्वरूपम मूकास्वादनवत् प्रकाश्यते क्वापि पात्रे गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानम् अविच्छिन्नं सूक्ष्मतरम् अनुभवरूपम् तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव शृणोति तदेव चिन्तयति गौणी त्रिधा गुणभेदात् आतादिभेदात् वा उत्तरस्मात् पूर्वपूर्वा श्रेयाय भवति. अशी ही आता सूत्र आहे. पराभक्ती आणि गौणी भक्ती त्याचं वर्णन केलेलं आहे. भक्तीची व्याख्या ज्ञानोबांनी प्रेमस्वरूप अशीच केलेली आहे. नारदांनी तशीच केलेली आहे. सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं पहिल्या सूत्रातच तीच पराभक्ती आहे असं त्यांचा आता म्हणणं आहे. जी प्रेम स्वरूप आहे मागच्या सूत्रात देखील अविच्छिन्नम अनुरागम लभते सतरती सतरती स लोकांस तारयती. तेव्हा अखंड प्रेम स्वरूप होऊन जातो, तो तरतो आणि लोकांना तारतो. आत्म्यावर प्रेम झालं की सर्व लोकांच्यावर जगणं शक्य आहे. अगदी माय जीवन जरी असलं तरी नाही, आत्म्यावर जेव्हा प्रेम जरेल तेव्हाच लोकांच्यावर जरेल. एरवी शक्यच नाही. आत्मस्वरूप सगळी मंडळी आहेत असं लक्षात आलं की प्रेम जगणं शक्य. प्रकृतीगत विचार आला की संघर्ष झाला. तिथे दोन माणसांची नाकं जशी सारखी नाही, दोन माणसांचे चेहरे जसे सारखे नाही, तसं दोन माणसांच्या प्रकृत्या सारख्या नाही. तर प्रकृतीवर हे प्रेम नव्हे, आत्म्यावर प्रेम असतं. आपलं तरी काय असतं बघा ना, आत्म्यावरच प्रेम असतं. तर आमच्या पहिलेच आहे म्हणून त्याच्यावर प्रेम असतं असं थोडंच आहे. अगदी जरा कोणता मनुष्य असताना अवगुणी असला प्रेम झाले. आत्म्यावरच प्रेम असतं. आत्मरूप झालेल्याला हे शक्य आहे. हे प्रेम कसं असतं असं विचारलं तर अनिर्वचनीयम बोलता येण्यासारखं. या प्रेमाची कल्पना हे बोलता येण्यासारखं नाहीच आहे. मुख्याने गुळ खादळा गुढी नाही सांगायला, तसं हे प्रेम आहे. मुख्या माणसाने गुळ खाल्ल्यानंतर त्याला काही जसं सांगता येत नाही, फक्त चव कळते, तसं हे प्रेम कळतं पण बोलता येत नाही. प्रेम बोलायला लागला, शब्दात आला की ते कमी झालं. ते शब्दात येता कामा नाही. जसं आहे तसंच अंतःकरणाला कळलं पाहिजे म्हणजे संपलं. म्हणून अनिर्वचनीय प्रेम हे अनिर्वचनीय आहे. भक्ती हे अनिर्वचनीय आहे. जो खरा भक्त आहे तर असं कधीही म्हणणार नाही इतकी भक्ती केली, आज मी इतकं नाम घेतलं, भगवंताला इतकं आळवलं, मी इतकं बसलो, जाम टाळू फोडला, असं कधी तो म्हणणार नाही. तर म्हणजे मी कसला भक्त. राम भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार त्या समस्तामध्ये किंकर रामदास म्हणे. रामदास समर्थ म्हणतात की मी किंकर आहे. तेवढे हनुमंतांसारखे भक्त होऊन गेले, वाल्मिकींसारखे भक्त होऊन गेले, माझी कसली भक्ती असंच तो म्हणे. तो असं म्हणणार नाही किती भक्ती केली, 12-12 तास आम्ही नुसते उभे होतो पाण्यामध्ये, सगळे पाय खाल्ले होते माशाने, पांढरे फटत, असं कधी ही भाषाच येणार. त्याच्यातून एकच भाषा येईल की मला नाही करता येत, जसं पाहिजे तशी भक्ती मला करता येत नाही. असंच आहे. मग काय भक्तीचं तुमचं स्वरूप आहे, तुम्ही सांगू शकाल का, समजून देऊ शकाल का आम्हाला, किती प्रेम तुम्ही भगवंतावर करता. अनिर्वचनीयम ते सांगता येणार का. ही भक्ती अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, त्याचं स्वरूपच म्हणजे प्रेमाचं आहे. प्रेम हेच त्याचं स्वरूप भक्ती. तुम्ही जर असं म्हणाल की मी फक्त देवापुढे असताना प्रेमळ असतो, बाहेर वाटताना काय विचार नका, तर तो भक्त नव्हे. कारण भक्ताचं प्रेम हा त्याचा स्वभाव अंगभूत गुण आहे. सगळ्या संतांनी जर काही म्हटलं असेल भक्ती करा, आणि भक्ती करा ह्याचा अर्थ तुमच्या स्वतः जो आत्मा आहे त्याच्यावर प्रेम करा. आणि आत्मा सर्वांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे सर्वांच्यावर प्रेम करा. असंच अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मूकास्वादनवत. मुख्याने आस्वाद घेतला त्याप्रमाणे मूकास्वादनवत. स्पष्ट नारद महर्षी म्हणतात अशी भक्ती, प्रेमस्वरूपिणी ही भक्ती, पराभक्ती प्रकाशते क्वापी पाचते. कुठेतरी एखाद्याच्या ठिकाणी क्वापी कुठेतरी, जसं नारदांनी म्हटलं की ऐसे भक्त विपावले, बहु असं नाही, क्वचित हजारो माणसं निघतात. आस्तीच्या महापुरी रिगताची कोट्यावधी माणसं निघतात आस्था धरून परमार्थाची. पण हे प्रेम येणं ही गोष्ट फार कठीण आहे. बायकोवर प्रेम करता येत नाही, मुलांच्यावर प्रेम करता येत नाही,
आपल्याला मदत करणारे नित्य शेजारी पाजारी त्यांच्यावर प्रेम नाही, अंतःकरणात विचारून बघा. आपण स्वाभाविक आहे. गंगा विचार करते का हे हरिण आलं हा वाघ आला असं विचार करते का? तुझ्या भागून एवढंच काम आहे तुझं. तसं प्रेम आहे अगदी स्वाभाविक. प्रेमाची गंगा सतत वाहती पाहिजे. तो दुष्ट आहे का सुष्ट आहे तुला काय करायचं? तू प्रेम कर, तुला जमत असलं तर. पण हे होऊ शकणार अतिशय अवघड कुठली गोष्ट असेल ते हे प्रेम. आणि म्हणून नारदांनी ठिकठिकाणी व्याख्या सांगतानाच पहिल्यांदाच सात्वात्मी परम प्रेम रूपा. भक्ती म्हणजे अंतःकरण द्रवीभूत होणं, दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आपण असणं, सुखाने सुखी होणं, दुःखाने दुःखी होणं. नुसतं भगवान नाम आल्याबरोबर अंतःकरण गलबलून येणं, ध्यानाला बसण्याच्या पूर्वी सभाज्य भरून येणं, असं हे प्रेम. आणि अनिर्वचनीय हे सांगता येणं शक्य. कितीही त्याचं वर्णन केलं तरी दुसरं हे सांगण्याच्या पलीकडचं. हे कसं असं विचारलं तर त्याचं वर्णन अनिर्वचनीय. माया कशी असं विचारलं अनिर्वचनीय. हे विश्व कसं झालं असं विचारलं तर अनिर्वचनीय ख्याती वेदांतामध्ये प्रसिद्ध. अनिर्वचनीय सदसत विलक्षण. प्रभूचं रूप कसं सत म्हणावं तर काही कळत नाही, असत म्हणावं तर आहे, सत म्हणावं तर कळत नाही, अशी परिस्थिती. माया तशी, प्रेम तसंच. थोडक्यात म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या साऱ्या बोलण्याच्या टापूत येतात. वाचेमध्ये ते आल्या रे आल्या की त्याची डिग्री कमी होते. जसं दूध आहे चांगलं, थोडं पाणी मिसळून आणलं, थोडं गवळ्याच्या हातात गेलं की त्याच्यात पाणी मिसळलं, बाकी तशीच्या तशी दुधासहित आली तर ठीक आहे. नाही तर मग त्या गवळ्याच्या हातात किंवा दुसरं कोण तो धर. आमचा एक गवळी इथे होता, आम्हाला इथे दूध घातलं की त्या तिथे जायचा. मी म्हटलं हा तिथे जाऊन तो नळ सोडायचा त्या बरणीमध्ये, चक्क नळ सोडायचं बरणीमध्ये. करायचं ना झाकण ताप करून तो निघून जायचा पुढे. म्हणून मला आश्चर्य वाटत डायल्यूट करायचं होतं, दूध बदलत नाही ना हल्ली लोकांना. नाही माझं होतं भक्तीचं होतं. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती इज इक्वल टू प्रेम. आणखी भक्तीची व्याख्या सांगितली नाही कोणी. भक्ती म्हणजे प्रेम. नारदांनी ठीक व्याख्या अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. बोलता येण्यासारखं नाही, ही प्रेमस्वरूपिणी आहे. प्रकाशते क्वापी पात्रे. कुठे एखाद्याच्या अंतःकरणामध्ये ती दिसते. ज्ञानवंतांचे स्वरूपानंदांचे माऊली ज्यांना म्हणता येईल. काहीही तुम्ही करा आणि कसेही तुम्ही असा तरी त्यांचं एकच काम प्रेम करणं. काही थोडे स्वरूपानंदांचे मी बघितलं. लबाडी यायचे, भामटे यायचे, संसारी यायचे, मूर्ख यायचे, मूर्ख शिरोमणी यायचे, त्यांचं एकच प्रेम. दुसरं त्यांना माहितीच नाही ही भक्ती. ते काय बाहेरच्या आकारावर रंगावर प्रेम करत नाही, त्या आतच प्रेम करतात. अंतर्यामीच प्रेम असतं. या अंतःकरणातनं त्या अंतःकरणात ते कळतं की आमचं प्रेम आपल्या सगळ्यांना कळतं. स्वरूपानंदांचं आपल्यावर प्रेम, नारदांचं आपल्यावर प्रेम आहे. तिची तळमळून ज्ञानेश्वरी लिहिली, तिची तळमळून ते बोलतात. लक्षात येतात अनिर्वचन प्रकाश ते क्वापी पाहते. कुठे एखाद्याचा नाही तर मग भाग असतात. माझं हे तुझा या कंपार्टमेंट माझे भाऊ भाऊ असलं दोघं जण तर या भिंतीच्या पलीकडे त्याच्या अभ्यास, या भिंतीच्या अलीकडे माझी आहे. असा एखादा मनुष्य फार मोठा मनुष्य असतो तो असं सापडतो की त्याला काहीही प्रकृतीची बंधनं नसतात आणि तो प्रेमच करतो. ही प्रेम याचा अर्थच नाही बघ. तो कुठल्या गुणावर भागलेला नाही. अवगुणी असा गुणी असा काय तुम्हाला जे असेल तुम्ही सुशिक्षित असा अशिक्षित असा श्रीमंत असा गरीब असा कसेही असा त्याचा स्वभाव अंगभूत गुण प्रेम. त्या अनिर्वचनीय प्रेम आहे. बोलता येण्यासारखं वर्णन किती केलं तरी न इति असा प्रेम स्वरूप मुका स्वादन प्रकाश ते क्वापी पात्रे. त्याचंच वर्णन पुढे कसं असतं. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम असं केलं. ते पुढे राहिलं 2 तास.